नमस्कार, मी विद्या. माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मस्त असं सकाळी शॉपवर जाण्याआधी पपई कापली आणि खाल्ली. त्यानंतर शॉपवरती आलो, तर आम्ही दोघी पण सोबतच येतो. तर इकडे आल्यानंतर आहे ना, शॉपचं सगळं आवरून घेतलं, साफसफाई वगैरे झाली. तर मस्त बसलो होतो थोडा वेळ. तर तिचं असं चाललं होतं की तू काल बँडेज पट्टी लावली होती तुझ्या बोटाला. तर माझ्या बोटाला काल लागलं होतं म्हणून मी लावली होती, पण आज म्हणे मला पण माझ्या बोटाला बँडेज पट्टी लावून दे. आपण काय केलं तर त्यांना त्याचं कुतूहल असतं, तर ते त्यांना पण करावं लागतंच. आपण जर नाही केलं तर त्यांना त्यांचं काही आठवण पण येत नाही त्या गोष्टीची, आणि आपण ज्या गोष्टी करू त्यांना त्या कराव्याच लागतात, हे तर ठरलेलंच असतं. तर त्याच्यानंतर आहे ना, तिला पण लावून दिली. बोट वगैरे काहीच दुखत नव्हतं, पण खूप नाटकं वगैरे चालू होती. तर मग तिला म्हटलं आता कसं वाटतंय म्हणलं आता म्हणे छान वाटते मला. मग थोडा लाड वगैरे घातला आणि मग तिला शाळेमध्ये जायचं होतं. तर मग तिला म्हटलं थोडा अभ्यास कर आणि मग जा. तर मग आजचा दिवस शॉपवर पूर्ण गेला. त्यानंतर घरी आलो संध्याकाळी 6-6:30 वाजले होते. तर आल्यानंतर बघितलं तर ताईंचं इकडं काम चालू होतं. तर त्याच्यानंतर आहे ना, गायांचं वगैरे आवरलं आणि परत ताई धणे करायला बसल्या होत्या. तर त्यांनी काल आहे ना शेतामधून धणे उपटून आणले होते, तर तेच नीट करायचं काम चालू होतं. त्यासाठी त्यांनी असा मस्त जाळीचा जुगाड केला होता आणि खूप छान धणे आहे आमची. हे झाल्यानंतर मी तर तुम्हाला दाखवणारच आहे. तर आहे ना, इकडे त्या करत होत्या, म्हटलं आपण पण त्यांना थोडी मदत करूया. तर मग इकडे विहान आणि धनू पण अभ्यासाला बसले होते. तर आल्यानंतर विहानचा पहिल्यांदा अभ्यास घ्यावा लागतो, नंतर तो खूप कंटाळा करतो नाही केला तर मग इकडे ताईंना म्हटलं थोडी मदत करूया. तर मग मी पण बसले होते थोडे वेळ धणे करण्यासाठी. पाच 10 मिनटं बसल्यानंतर आहे ना, असं काही वातावरण झालं होतं. नंतर अचानक असं आकाशामध्ये पूर्ण अंधार, काळ्या कुट्ट ढग आले होते आणि अंधार पण झाला होता. तर अंधार पडायची वेळ झाली होती, 7:30 वाजले होते आणि वातावरण असं झालं होतं, असं वाटत होते की खूप पाऊस येतो की काय, पण तसं काही झालंच नाही. पावसाची वाट बघितली आणि पाऊस तर आलाच नाही. तर त्यानंतर आहे ना, घरामध्ये आले तर स्वयंपाक करायचा होता. तर मग म्हटलं भाजीला काहीच नव्हतं, तर मग मला सुकट दिसली घरामध्ये. म्हटलं मग आता सुकट मसाला बनवूया आपण. तर बोंबील मसाला वगैरे तर बनवतेच, म्हटलं सुकट पण बनवून बघूया आज कशी होते. तर मस्त असं काळा मसाला आहे ना, तो मस्त तेलामध्ये फ्राय करायला घेतला आणि इकडे सुकट पण त्याआधी मस्त छान खरपूस भाजून बाजूला ठेवली ती. तर सुकट आणि बोंबील मसाला जसा करतो तशीच सुकट मसाला पण बनवायचा, छान लागते. तर मला काही जास्त आवडत नाही, पण त्या दोघांना आवडते म्हणून केली होती. तर इकडे ना सुकटची भाजी वगैरे केली आणि ताईसाठी आणि माझ्यासाठी ना आम्ही मस्त असं गोळ्याचं बेसन बनवायचं होतं आमच्या दोघींसाठी. तर आम्हा दोघींना काही जास्त आवडत नाही, ताई तर खात पण नाही सुकट वगैरे. तर मग इकडे ना गोळ्याचं बेसन पण बनवून घेतलं, त्या दोघांसाठी ते बनवलं आणि आमच्या दोघींसाठी गोळ्याचं बेसन बनवायला घेतलं होतं मस्त असं. तर इकडे बेसन आहे ना, मी डायरेक्ट उकळीमध्ये टाकते बेसन पीठ आणि मग नंतर आहे ना एक विस्कर घ्यायचा आणि त्याने छान हलवून घ्यायचं ते.
आणि त्यानंतर मस्त असं गोळ्याचं बेसन तयार होतं. तर जवळपास 10 वाजले होते. तर मग बेसन वगैरे झाल्यानंतर आहे ना जेवण वगैरे केलं आम्ही आणि मी घरातलं गॅस किचन वगैरे सगळं पुसून घेतलं. त्यानंतर ताई पुन्हा ना धणे करण्यासाठी बसल्या होत्या. तर त्यांना पुन्हा धणे करायचे होते. तर म्हणे खूप वेळ लागेल त्या गोष्टीसाठी, 1-2 दिवस जातील. तर मग त्या पुन्हा जेवण झाल्यानंतर पुन्हा धणे करायला बसल्या आणि मी माझं घरातलं साफसफाई आवरून घेतली. तर माझा मिनी ब्लॉग आणि डेली ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझे जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगत जा. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.